मी विनोद, वय 50 वर्ष. माझं आयुष्य एका साधारण गावात गेलं. बायको स्वाती. लग्नाला 25 वर्ष झाली. 2 मुलं, मुलगा समीर आणि मुलगी पूजा. दोघंही आता मोठी झाली आहेत. समीर शहरात नोकरी करतो, पूजाचं लग्न झालंय. स्वाती खूप चांगली बायको होती. घर सांभाळायची, माझी काळजी घ्यायची. मी शेती करायचो. आमचं घर छोटं पण सुखी होतं. पण एके दिवशी माझ्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडली. सकाळची गोष्ट आहे. मी नेहमीप्रमाणे उठलो, अंघोळ करून आलो. स्वाती नेहमी सकाळी चहा आणि पोहे बनवायची, पण आज तिने काहीच बनवलं नव्हतं. मी विचारलं, काय ग स्वाती, आज नाश्ता नाही का? स्वाती माझ्याकडे बघत म्हणाली, विनोद, आज तुला काहीही खायला मिळणार नाही. मी हसलो. काय म्हणतेस? चांगला विनोद आहे. पण स्वाती गंभीर होती. मी विनोद करत नाहीये. आज तुला काहीही खायला मिळणार नाही. मला काही समजलं नाही. पण का? मी काही चूक केली? स्वाती म्हणाली, तू काही चूक केली नाहीस, पण आज तू उपाशी राहशील. मला राग आला. स्वाती, हा काय वेडेपणा आहे? मला भूक लागलीये. स्वाती शांतपणे म्हणाली, मला माहीत आहे, पण आज तू काहीही खाणार नाहीस. मी उठलो. ठीक आहे, मी स्वतः बनवतो. मी किचनमध्ये गेलो, पण तिथे काहीच नव्हतं. डबे रिकामे, भाजीपाला नाही, काहीच नाही. स्वाती, सगळं कुठे आहे? स्वाती बाहेर आली. मी सगळं लपवून ठेवलंय. काय? का? स्वाती म्हणाली, विनोद, आज तू उपाशी राहशील. उद्या मी तुला सगळं सांगेन. मी तिच्याकडे आश्चर्याने बघितलं. मी म्हणालो, स्वाती, तुझं डोकं ठिकाणावर तर आहे ना? स्वाती हसली. हो विनोद, माझं डोकं पूर्ण ठीक आहे, पण तुझं नाही. माझं? मी पण पूर्ण ठीक आहे. स्वाती म्हणाली, ठीक आहे, मग आज तू उपाशी राहा. उद्या तुला कळेल. ती गेली. मी तसाच उभा राहिलो. हे काय चाललंय? मी घराबाहेर निघालो शेतात काम करायला, पण माझं मन शांत नव्हतं. स्वाती असं का वागतेय? दुपारी मी घरी आलो. मला खूप भूक लागली होती. स्वाती स्वयंपाक करत होती. चांगला वास येत होता. स्वाती, आता तरी जेवू दे. स्वाती माझ्याकडे बघून म्हणाली, विनोद, मी तुझ्यासाठी बनवलं नाहीये, मी माझ्यासाठी बनवलंय. काय म्हणतेस? स्वाती थाळी घेऊन बसली. ती भरपूर जेवली. मी फक्त बघत राहिलो. स्वाती, मलाही जेवण वाढ ना. नाही विनोद, आज तुला काहीही मिळणार नाही. मला खूप राग आला, पण मी काहीच बोललो नाही. संध्याकाळी मी पुन्हा घरी आलो. आता मला खूपच भूक लागली होती. माझं डोकं दुखत होतं. स्वाती, प्लीज, मला काहीतरी खायला दे. स्वाती म्हणाली, नाही विनोद, आज नाही. पण का? कारण तरी सांग. स्वाती म्हणाली, उद्या सांगेन. रात्र झाली. स्वाती पुन्हा स्वयंपाक करत होती. भाकरी, भाजी, डाळ सगळं बनवलं, पण माझ्यासाठी काहीच नव्हतं. ती जेवली. मी बघत राहिलो. मला आता माझी भूक असह्य होत होती. स्वाती, प्लीज, माझ्याशी असं वागू नकोस. स्वाती माझ्याकडे बघत म्हणाली, विनोद, मी तुला वाचवतीये. काय म्हणतेस? हो, पण ते तुला उद्या समजेल. मी त्या रात्री झोपू शकलो नाही. भूक खूप लागली होती. पोट मुरडत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा खूप कमकुवत वाटत होतं. स्वाती किचनमध्ये होती. स्वाती, आता तरी सांग, तू मला का भुकेलं ठेवलंस? स्वाती माझ्याकडे आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. विनोद, बस, मी सांगते. आम्ही बसलो. स्वाती म्हणाली, विनोद, तुला आठवतंय का काल काय दिवस होता? मी विचार केला. नाही. स्वाती म्हणाली, काल आपल्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. मला धक्का बसला. खरंच, मी पूर्णपणे विसरलो होतो. स्वाती, मला माफ कर, मी विसरलो. स्वाती हसली. मला माहीत होतं तू विसरशील. तू गेली 25 वर्ष विसरलायस. मला लाज वाटली. स्वाती पुढे म्हणाली, पण विनोद, मी तुला भुकेलं ठेवलं ते ह्या कारणासाठी नाही. मग? स्वाती खोल श्वास घेत म्हणाली, विनोद, तुला माहीत आहे का तू किती खातोस? मी गोंधळलो. म्हणजे? स्वाती म्हणाली, विनोद, तू सकाळी 4 पराठे खातोस, दुपारी 3 भाकरी, रात्री 4 भाकरी आणि दरम्यान नाश्ता, चहा, बिस्किटं हे सगळं चालू असतं. तर मी मेहनत करतो, मला भूक लागते. स्वाती म्हणाली, मला माहीत आहे, पण विनोद, तुझं वजन किती आहे माहीत आहे का? मी खांदे उडवले. स्वाती म्हणाली, 90 किलो. तू 5 फूट 6 इंच आहेस. तुझं वजन 70 किलो असायला हवं, पण तू 90 किलो आहेस. मला काही समजत नव्हतं. स्वाती पुढे म्हणाली, विनोद,
गेल्या महिन्यात आपण डॉक्टरांकडे गेलो होतो, आठवतंय? मला आठवलं. माझ्या छातीत दुखत होतं. तेव्हा मला स्वातीने डॉक्टरांकडे नेलं होतं. स्वाती म्हणाली, डॉक्टरांनी काय सांगितलं आठवतंय? मी विचार केला. त्यांनी म्हटलं होतं की मला थोडं वजन कमी करायला हवं. स्वाती म्हणाली, फक्त थोडं नाही विनोद. त्यांनी सांगितलं होतं की तुला डायबिटीस होण्याचा धोका आहे, ब्लड प्रेशर वाढतंय, कोलेस्टेरॉल जास्त आहे. मी शांत बसलो. स्वाती रडू लागली. विनोद, डॉक्टरांनी मला बाजूला बोलावून सांगितलं होतं की तू असं खात राहिलास तर 5 वर्षांत तुला हार्ट अटॅक येईल. माझं मन बुडायला लागलं. स्वाती म्हणाली, मी तुला सांगितलं पण तू ऐकलंच नाहीस. तू म्हणालास, काय झालं, मी ठीक आहे. मी तुला विनवणी केली वजन कमी करायला, पण तू ऐकलंच नाहीस. मला काही बोलता येत नव्हतं. स्वाती पुढे म्हणाली, विनोद, मी अनेक वेळा प्रयत्न केला. मी कमी खायला बनवलं, पण तू पुन्हा मागितलंस. मी तुला म्हटलं की जास्त खाऊ नकोस, पण तू ऐकलंच नाहीस. मी शांत होतो. स्वाती म्हणाली, म्हणून मी ठरवलं, मी तुला एक दिवस भुकेला ठेवते, मग तुला कळेल की भूक काय असते. मला समजू लागलं. स्वाती म्हणाली, विनोद, आपल्या देशात लाखो लोक दररोज भुकेले झोपतात. त्यांना खायला काहीच मिळत नाही, पण आपल्याकडे खायला आहे आणि आपण जास्त खातो. ते योग्य आहे का? मी डोकं खाली घातलं. स्वाती पुढे म्हणाली, आणि विनोद, मी तुला एक गोष्ट सांगते. काल तू एक दिवस उपाशी होतास. तुला किती त्रास झाला? खूप. स्वाती म्हणाली, पण तू मरणार नाहीस. एक दिवस उपाशी राहिल्याने काहीही होत नाही, पण जास्त खाल्ल्याने मात्र होतं. मला तिचं म्हणणं समजलं. स्वाती म्हणाली, विनोद, मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणूनच मी तुला भुकेला ठेवलं. मला तू हवा आहेस, माझ्याबरोबर, जिवंत. मी स्वातीकडे बघितलं. तिचे डोळे भरून आले होते. मी म्हणालो, स्वाती, मला माफ कर, मी समजलो नव्हतो. स्वाती माझा हात धरत म्हणाली, विनोद, आता तू वजन कमी करशील का? मी होकार दिला. स्वाती हसली. ठीक आहे, मग आता नाश्ता कर. तिने एक लहान पोळी आणि लस्सी आणली. मी म्हणालो, एवढंच? स्वाती म्हणाली, हो, आत्ता असंच चालेल. मी ते खाल्लं. भूक शांत झाली नाही, पण मी काही बोललो नाही. दुपारी स्वातीने 2 भाकरी आणि भाजी दिली. फक्त 2. स्वाती, मला आणखी हवी आहे. नाही विनोद, एवढंच पुरेसं आहे. मी काही बोललो नाही. रात्री पुन्हा 2 भाकरी, फक्त 2. मी म्हणालो, स्वाती, मला भूक लागतीये. स्वाती म्हणाली, मला माहीत आहे, पण काही दिवस असंच चालेल, नंतर सवय होईल. पहिला आठवडा खूप कठीण गेला. मला सतत भूक लागत होती, पण स्वाती काहीही ऐकत नव्हती. दुसऱ्या आठवड्यात थोडी सवय झाली. भूक कमी लागू लागली. 1 महिना गेला. मी वजन तपासलं. 3 किलो कमी झालं होतं. स्वाती खुश झाली. बघ विनोद, तू करू शकतोस. मी देखील खुश झालो. पण एके दिवशी मी शेतात काम करत होतो. अचानक मला चक्कर आली. मी जमिनीवर पडलो. शेजारच्या माणसाने मला घरी आणलं. स्वाती घाबरली. विनोद, काय झालं? मला माहीत नाही. चक्कर आली. स्वातीने पाणी आणलं. मी प्यालो. विनोद, तुझी तब्येत ठीक आहे ना? हो हो. कदाचित उन्हात जास्त काम केलं. पण मला काहीतरी वेगळं वाटत होतं. माझं शरीर कमकुवत वाटत होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा असंच झालं. मी काम करत होतो. अचानक चक्कर आली. स्वाती म्हणाली, विनोद, चल डॉक्टरांकडे जाऊ. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तपासलं. विनोद, तुझं वजन किती कमी झालं? 3 किलो. डॉक्टर म्हणाले, किती दिवसात? 1 महिना. डॉक्टर म्हणाले, हे खूप चांगलं आहे, पण तू कमकुवत का वाटतोस? मी स्वातीकडे बघितलं. स्वाती म्हणाली, डॉक्टर, मी त्याला कमी खायला देतेय. डॉक्टर म्हणाले, किती? स्वातीने सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणाले, अरे रे, हे खूपच कमी आहे. विनोद मेहनत करतो, त्याला एनर्जी हवी आहे. स्वाती घाबरली. पण डॉक्टर, तुम्हीच म्हणालात की त्याला वजन कमी करायला हवं. डॉक्टर म्हणाले, हो, पण इतकं उपाशी ठेवायचं नाही. त्याला योग्य प्रमाणात खायला द्या, पण हेल्दी खाणं द्या. स्वाती शांत झाली. डॉक्टर पुढे म्हणाले, स्वाती, वजन कमी करायचं म्हणजे उपाशी ठेवायचं नाही. हेल्दी खाणं द्यायचं. तेलकट गोड टाळायचं, पण पोषक खाणं द्यायचं. स्वाती म्हणाली, मला माफ करा डॉक्टर, मला समजलं नव्हतं. आम्ही घरी आलो. स्वाती रडत होती. विनोद, मला माफ कर, मी तुला खूपच कमी खायला दिलं. मी तिचा हात धरला. स्वाती, तू चूक केलीस, पण तुझा हेतू चांगला होता. स्वाती म्हणाली, पण मी तुला कमकुवत केलं. मी हसलो. स्वाती, मी ठीक आहे आणि तुझ्यामुळे माझं वजन कमी झालं, हे चांगलं आहे. स्वाती म्हणाली, पण आता मी योग्य पद्धतीने करेन. मी डॉक्टरांचं ऐकेन. त्या दिवसापासून स्वातीने बदल केला. तिने मला योग्य प्रमाणात खायला दिलं, पण हेल्दी खाणं. भाज्या, फळं, डाळ, भाकर
तेलकट कमी, गोड नाही. 2 महिने गेले. माझं वजन आणखी 5 किलो कमी झालं. पण ह्यावेळी मी कमकुवत वाटत नव्हतो. मला चांगलं वाटत होतं. डॉक्टरांनी मला तपासलं. विनोद, अप्रतिम, तुझी शुगर नॉर्मल झालीये, ब्लड प्रेशर नियंत्रणात आलंय. मी आणि स्वाती दोघंही खुश झालो. 3 महिने गेले. माझं वजन आता 80 किलो झालं. आणखी 10 किलो कमी करायचं होतं. स्वाती म्हणाली, विनोद, तू चांगला प्रयत्न करतोयस. मी हसलो, तुझ्यामुळे. पण एके दिवशी स्वाती माझ्याकडे आली. तिचा चेहरा गंभीर होता. विनोद, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. माझं मन अस्वस्थ झालं. काय झालंय? स्वाती म्हणाली, विनोद, मी तुला खरंच सत्य सांगते. मी ऐकत राहिलो. स्वाती म्हणाली, विनोद, मी तुला एक दिवस भुकेला ठेवलं, ते फक्त तुझं वजन कमी करायला नाही. मला काहीच समजलं नाही. मग? स्वाती खोल श्वास घेत म्हणाली, विनोद, तुला आठवतंय का, आपण 15 वर्षांपूर्वी एकदा भांडलो होतो? मी विचार केला. कोणत्या गोष्टीवर? स्वाती म्हणाली, तू म्हणाला होतास की मी जास्त खर्च करते, मी घरात जास्त पैसे वापरते. मला आठवलं, खरंच असं काहीतरी झालं होतं. स्वाती म्हणाली, त्या दिवशी मी खूप रडले होते. तू म्हणाला होतास की मी फालतू गोष्टींवर पैसे खर्च करते. मला लाज वाटली. स्वाती, ते खूप वर्षांपूर्वीचं आहे. स्वाती म्हणाली, मला माहीत आहे, पण विनोद, त्या दिवसापासून मी बदलले. मी तिच्याकडे बघितलं. स्वाती म्हणाली, मी ठरवलं की मी घरात कमीत कमी पैसे खर्च करेन. मी कपडे घेतले नाहीत, दागिने घेतले नाहीत, सिनेमाला गेले नाही, कुठेही फिरायला गेले नाही. माझे डोळे भरून आले. स्वाती रडत म्हणाली, विनोद, मी 15 वर्ष स्वतःसाठी काहीच खर्च केला नाही. मी फक्त तुझ्यासाठी आणि मुलांसाठी खर्च केला. मी काहीच बोलू शकलो नाही. स्वाती पुढे म्हणाली, आणि विनोद, तू स्वतःसाठी खूप खर्च केलास. रोज बाहेरचं खायला, चहा, बिस्किटं, गोड पदार्थ. तू महिन्याला 2000 रुपये खायला खर्च करायचास, आणि मी माझ्यासाठी 200ही खर्च केले नाहीत. मला खूप लाज वाटली. स्वाती म्हणाली, विनोद, मी तुला एक दिवस भुकेला ठेवलं, कारण मला तुला दाखवायचं होतं की भूक काय असते. पण खरं सत्य म्हणजे मला तुला दाखवायचं होतं की मी किती त्याग केले. मी स्वातीकडे बघितलं. ती रडत होती. मी तिच्याजवळ गेलो. तिला मिठीत घेतलं. स्वाती, मला माफ कर. मी इतका स्वार्थी होतो. स्वाती रडत म्हणाली, विनोद, मला काहीही नको होतं. मला फक्त तू हवा होतास, निरोगी. मी तिला घट्ट धरून ठेवलं. स्वाती, तू खूप सहन केलंस. स्वाती म्हणाली, विनोद, पण आता मला कळलं की हे चुकीचं होतं. मी तिच्याकडे बघितलं. स्वाती म्हणाली, मी स्वतःसाठी खर्च केला नाही, पण मी स्वतःचा त्याग केला. हे चुकीचं होतं. स्त्रीने स्वतःची देखील काळजी घ्यायला हवी. मी होकार दिला. स्वाती म्हणाली, आणि विनोद, तू देखील जास्त खायचा, जास्त खर्च करायचास. हे देखील चुकीचं होतं. मी म्हणालो, स्वाती, आता आपण दोघंही बदलू. मी वजन कमी करेन आणि तू स्वतःसाठी खर्च करशील. स्वाती हसली. खरंच? हो, आता आपण दोघंही स्वतःची काळजी घेऊ. त्या दिवसापासून आमच्या घरात बदल झाला. मी कमी खाऊ लागलो, हेल्दी खाऊ लागलो. स्वाती स्वतःसाठी खर्च करू लागली. तिने नवीन साड्या घेतल्या. आम्ही एकत्र सिनेमाला गेलो. 6 महिने गेले. माझं वजन आता 70 किलो झालं. मी पूर्णपणे निरोगी झालो. स्वाती देखील आनंदी दिसू लागली. तिने नवीन कपडे घेतले, नवीन दागिने घेतले. समीर आणि पूजा घरी आले. ते दोघंही आश्चर्यचकित झाले. बाबा, तुम्ही किती बदललात? आणि आई, तुम्ही किती सुंदर दिसताय. आम्ही दोघंही हसलो. समीर म्हणाला, बाबा, काय झालं? तुम्ही इतके बदललात? मी स्वातीकडे बघितलं. ती हसत होती. मी म्हणालो, बेटा, तुझ्या आईने मला वाचवलं. कसं? मी सगळं सांगितलं. समीर आणि पूजा ऐकत राहिले. समीर म्हणाला, आई, तुम्ही खूप चांगलं केलं. पूजा म्हणाली, हो आई, तू बाबांना वाचवलं. स्वाती म्हणाली, नाही बेटा, मी फक्त त्यांना दाखवलं की स्वतःची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. आज 2 वर्ष झाली. मी पूर्णपणे निरोगी आहे. वजन 70 किलो, डायबिटीज नाही, ब्लड प्रेशर नॉर्मल. स्वाती आनंदी आहे. ती स्वतःसाठी खर्च करते, स्वतःची काळजी घेते. आणि मी शिकलो की स्वतःची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. स्वातीने मला का भुकेलं ठेवलं? कारण तिला मला वाचवायचं होतं. माझ्या स्वतःच्या हातून. मी स्वतःला मारत होतो, जास्त खाऊन,
अनियंत्रित जीवन जगून स्वातीने मला थांबवलं. तिने मला दाखवलं की जीवन मौल्यवान आहे. तिने मला शिकवलं की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. धन्यवाद स्वाती. तू माझा जीव वाचवलास. तू मला जगायला शिकवलंस. आणि आता मी जाणतो, खरं प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी घेणं. पण पहिले स्वतःची काळजी घेणं. कारण आपण निरोगी राहिलो तरच आपल्या प्रियजनांची काळजी घेऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.